काय तुमचंही मूल शाळेमध्ये पाणी कमी पितं, लघवी होल्ड करून ठेवतं किंवा शाळेतील शौचालय वापरणे टाळतं? ही काही फक्त एक सवयच नाही आहे, हा आरोग्यासाठी असलेला एक मोठा धोका आहे. युनिसेफ सांगतं की 22% मुलींना आजही शाळेमध्ये शौचालय उपलब्ध नाही आहे. लाखो मुलं आजही स्वच्छ शौचालयापासून वंचित आहेत. काही शाळांमध्ये तर शौचालय नाही आहेत आणि ज्या ठिकाणी शौचालय आहेत ते शौचालय स्वच्छ नाही आहेत. आपण मुलांना जेव्हा शाळेमध्ये टाकतो तेव्हा शाळेच्या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या तर पाहतो है ना. आजकाल शाळा म्हणजे एक क्लब हाऊस झालेला आहे. मुलांना शिक्षणासोबतच आपण त्याला खेळण्यासाठी काही सुविधा आहेत का, तसेच तिथं स्विमिंग पूल आहे का, तिथं घोडसवारी करायला मिळते का, त्यांच्या कॅन्टीनमध्ये काय काय मेनू मिळतो इत्यादी गोष्टी आपण पाहतो. शाळा ही काही एक क्लब हाऊस नाही आहे, एन्जॉय करण्याचं एक ठिकाण नाही आहे. पण अशा शाळांमध्ये मूलभूत सुविधा आहेत का, आणि त्या सुविधा जरी असल्या तरी त्या मेंटेन आहेत का, हे काय आपण पाहतो का? शाळेमधील शौचालय खरंच स्वच्छ आहेत का? तुम्ही आपल्या पल्ल्याच्या शाळेमध्ये जाऊन त्याचं शौचालय चेक केलं आहे का? हे महत्त्वाचं आहे. कारण मुलं शाळेमध्ये अस्वच्छ शौचालय असल्या कारणाने लघवी येऊ नये म्हणून पाणीच कमी पितात, आणि जरी लघवी आली तरी त्या शौचालयात जाणे टाळतात आणि लघवी होल्ड करतात. परिणामतः त्यांचं जे मूत्राशय आहे ते लघवी होल्ड करून त्याच्यामध्ये जंतुप्रभाव होऊ शकतो, आणि अशा मुलांना शॉर्ट टर्ममध्ये लघवीला जळजळ होणे, पोटामध्ये दुखणे, लघवी करण्यास कधीकधी खूप त्रास होणे हे त्यांना उद्भवू शकतं. सोबतच जे ब्लॅडर आहे ते डिस्फंक्शन करायला लागतं, कारण ज्या ब्लॅडरमध्ये जर जास्त वेळ लघवी धरून ठेवली तर त्याच्यामध्ये जंतुप्रभाव होऊ शकतो आणि त्याचे लाँग टर्म इफेक्ट्स होतात. लाँग टर्ममध्ये काय होतं, ह्या मुलांना रिकरंट UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकतात, आणि ते जर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स वेळेवर ट्रीट नाही झाले, ते जर दुर्लक्षित राहिले तर त्या मुलांना किडनीचे मोठे आजार होऊ शकतात. परिणामतः आपण पाहतोय की फार तरुण वयामध्ये 25-30 वर्षाच्या वयामध्ये बऱ्याच लोकांना किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं, आणि याची सुरुवात कुठून होते माहिती आहे? ही होते शाळेतून, दुर्लक्षित केलेल्या युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनकडून, दुर्लक्षित केलेल्या सुविधांकडून. आज आपण मुलांसाठी शाळेवरती लाखो रुपये खर्च करत आहोत. त्यामुळं मुलांना या बेसिक सुविधा मिळत आहेत का नाही पाहणं हे पण आपलंच कर्तव्य आहे. त्यामुळं मुलांनी वेळेवर पाणी पिणं गरजेचं आहे, वेळेवरती त्यांना युरिन पास करणे, लघवीला जाणे गरजेचं आहे, आणि या सर्वांसाठी त्यांना एक स्वच्छ टॉयलेट उपलब्ध होणे पण गरजेचं आहे. आज प्रत्येक पालकाने शाळेमध्ये जाऊन आपल्या मुलांना या बेसिक सुविधा आहेत की नाही ह्या जरूर पाहाव्यात, आणि नसतील तर त्या शाळेच्या ॲडमिनिस्ट्रेशनला, मॅनेजमेंटला हे लक्षात आणून द्यावं आणि इन्सिस्ट करावं की माझ्या मुलाला स्वच्छ टॉयलेटची उपलब्धता असणे हे माझी गरज आहे आणि माझी ही डिमांड आहे. जोपर्यंत आपण मागणार नाही तोपर्यंत ती गोष्ट मिळणार नाही. चला तर मुलांना जर आपल्याला पुढच्या भविष्यात येणाऱ्या एका महाभयानक आजारापासून वाचवायचं असेल तर एक छोटीशी स्टेप घेऊया. प्रत्येक वेळेस अभ्यासच जीवनामध्ये सक्सेस बनवत नाही, तर मुलांना हेल्दी राहणे, आरोग्यदायक जीवन प्रदान होणे हे पण त्यांच्या जीवनासाठी तेवढंच महत्त्वाचं असतं. तुम्ही जर माझ्यासोबत सहमत असाल तर नक्कीच आजच आपल्या पल्ल्याच्या शाळेमध्ये जा आणि इतर ज्या सुविधा चेक करतायत त्याप्रमाणेच स्वच्छ टॉयलेट्स आहेत की नाही हे पण नक्कीच चेक करून घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा. ज्या ज्या मुलांना या सुविधा नाही मिळत आहे त्यांच्या पाल्यापर्यंत ह्या व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून आपल्या देशातील कोणतंही बाळ एक जे कॉमन झालेलं आहे आजकाल युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन
हे भारतातलं तिसरं मोस्ट कॉमन इन्फेक्शन आहे, पण हे निग्लेक्टेड आहे. याच्यापासून आपण आपल्या मुलांना, आपल्या भविष्याला वाचवू शकू. नमस्कार.